घरामध्ये अजिबात बरकत नाही. कायमची दरिद्रीच आहे. जी काही थोडीफार पैसे येतात ते लोकांची देणे घेण्यातच संपून जातात. थोडेफार पैसे वाचवायचे तरी म्हटले तर मधीच एखादा खर्च निघतो की सगळा पैसा त्याच्यातच गुंततो. पैसे नाहीत म्हणून घरात चिडचिड होते, मानसिक ताण येतो तो आणि वेगळाच. कधी कधी गोष्टी आपल्यासमोर घडत असतात आणि आपल्याला जाणीवही नसते. या सर्व गोष्टीवर आज आपण या व्हिडिओत सविस्तर पद्धतीने बोलणार आहोत. त्याकरिता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. आणि पाहत असताना कमेंटमध्ये आठवणीने जय माता लक्ष्मी लिहाय विसरू नका. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची सगळी स्वप्न साकार होतील, आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारेल. व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत पाहाल आता योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रश्न राहणार नाही. जर याहून वेगळे प्रश्न तुम्हाला जर का मला विचारायचे असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये लिहून मला विचारू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, ओनली मराठी टिप्समध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. एक एक करून तुम्हाला मी सर्व गोष्टी उलगडून सांगतो. आपण प्रत्येक गोष्ट सविस्तरमध्ये जाणून घेणार आहोत. ज्या घरांमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो त्या घरामध्ये नेहमी चैतन्य राहते. प्रत्येक घराच्या व्यक्तीला अंगात एक उस्ताद असतो. वेगवेगळी कामे ते नेहमी करत असतात. कभी तुलसीदास ज्यांनी रामायण लिहिले आहे त्यांनी सुद्धा लिहिले आहे की या जगात दारिद्र्याहून दुसरे दुःख कोणतेच नाही. म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपल्याकडे पैसे असले की आपण सगळ्यात सुखी आणि सगळ्यात श्रीमंत. पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर दारिद्र्य एवढे दुसरे दुःख कोणतेच नाही. त्यामुळे दरिद्री जर आपल्याला हटवायचे असेल तर आपल्या घरामधील काही दोष असेल, आपल्याकडून घडणाऱ्या काही चुका असतील त्या आपल्याला थांबवायचे आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट, सूर्योदयानंतर उठणारा माणूस किंवा फुटणार व्यक्ती कधी श्रीमंत होत नाही किंवा ती कायम लक्ष्मी राहते. अशी जीवनामध्ये यशस्वी होणे तर दूर पण कधीही तिच्याकडे पैसा येत नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा. ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचे आपल्या दैनंदिन जीवनात आयता आहेच, पण अध्यात्माच्या दृष्टीने विचार केला तर सूर्याचे स्वागत करून जर आपण आपल्या कामाला लागलो तर नक्कीच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते. जर घरातल्या मोठ्यांनी जर सवय लावली तर मोठ्यांचे पाहून लहानही अनुकूल करत असतात. म्हणजेच लहानांच्या अंगी सुद्धा मोठ्यांचेच गुण येतील. त्यामुळे प्रत्येकाने सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करावा, म्हणजेच सूर्यास्तापूर्वी उठणे. यानंतरची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यामध्ये तुम्ही पैसे ठेवता, जसे की तुमची पर्स असेल, पाकिट असेल किंवा तुमचे कपाट असेल. तर या सर्व गोष्टी तुम्ही नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. देवी लक्ष्मींना स्वच्छता किती प्रिय आहे हे तर सर्वांनाच माहिती आहे. त्यामध्ये पर्स असेल, पाकिट असेल किंवा तुमचे कपाट असेल, जिथे कुठेही तुम्ही पैसे ठेवता ती जागा नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. कपाट जर तुमची गंजलेले असेल, तुटलेले असेल तर ते तुम्ही बदलून टाका. त्याचबरोबर तुमची पर्स जर फाटलेली तुटलेली असेल किंवा त्याच्यावर डाग पडलेले असतील तर अशी पर्स सुद्धा तुम्ही वापरू नका. ती पर्स धुण्यायोग्य असेल तर ते वारंवार स्वच्छ करत चला. आणि पर्समध्ये, पाकिटामध्ये पैसे ठेवताना तुम्ही ते पैसे अगदी व्यवस्थित लावून ठेवत चला. भलेही तुमच्याकडे पैसे कमी असतील, पण जे काही पैसे तुम्ही कपाटात मध्ये ठेवता किंवा तुम्ही पर्स पाकिटमध्ये ठेवता तर ते अगदी व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करत चला. म्हणजे ते तुम्हीच चुरगळू नका किंवा अगदी बारीक बारीक घडी त्या नोटेची करू नका. पैसे जे आहेत त्याला आपण देवी लक्ष्मीची स्वरूप मानतो, म्हणून तेच पैसे अगदी व्यवस्थित नीटनेटकेपणाने ते तुम्ही लावून ठेवा. हे नियम अगदी साधे सोपे आहेत, अगदी किरकोळ आहेत. या नियमांचा पण पालन केले तर आपल्या घरामध्ये पैसे येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तर हा दुसरा महत्त्वाचा नियम होता, तर हा नियम तुम्ही नक्की. त्यानंतरची तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे
मंगळवारचा दिवस मंगळ ग्रहाची संबंधित असल्यामुळे या दिवशी कर्ज देणे किंवा घेणे हे टाळायचे आहे. कोणाला पैसे देऊ नका आणि कोणाकडून पैसे घेऊही नका. मंगळवारी जर आपण कर्ज घेतले तर ऋण, रोग, शत्रू आपल्या घरामध्ये प्रवेश करतात आणि जर काही कारणाने आपण मंगळवारच्या दिवशी कर्ज घेतले तर ते फेडण्यासाठी आपल्याला नाकी नऊ येऊ शकतात. म्हणजे खूप अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो. त्यामुळे कर्ज घ्यायचे असेल तर इतर दिवशी घ्या. कोणाला पैसे द्यायचे असेल तेही इतर दिवशी देऊ शकता तुम्ही. या दिवशी चौथी महत्त्वाची गोष्ट आहे ती सुद्धा मंगळवारच्या संबंधितच आहे. तर मंगळवारच्या दिवशी पुरुषांनी केस कापू नका किंवा दाढी कापू नका. तसेच महिलांनी आपले केस कापू नका किंवा आयब्रो करू नये. महिला पुरुष दोघांसाठीही सारखाच नियम आहे. या दिवशी नक्की अजिबात काढायची नाही आहे. महिलांनी केस मंगळवारी अजिबात होऊ नका. यामुळे मंगळाचा अशोक प्रभाव आपल्यावर पडतो आणि या गोष्टी आपण मंगळवारी केल्या तर नक्कीच आपल्याकडून धनाची हानी होऊ शकते. त्यामुळे मंगळवारी या गोष्टी करणे आवर्जून टाळा. त्यानंतरची पाचवी महत्त्वाची अशी गोष्ट आहे आपल्या घरामध्ये जर भंगार असेल किंवा नको असलेल्या गोष्टी असतील तर त्या जास्त काळासाठी आपल्या घरामध्ये ठेवू नका. भलेही तुमच्यासाठी एखादी वेगळी स्टोर रूम असेल जे की ज्यामध्ये तुम्ही अडगळीच्या वस्तू ठेवता आणि मग ठरता की इथे आपल्यासाठी स्वतंत्र खोली आहे, जागा आहे. अडगळीच्या वस्तू ठेवण्यासाठी आपल्याला वाटेल तेव्हा आपण ते अडगळ बाहेर काढू. त्यातले काही भंगार असेल तर आपण नंतर विकू. या दृष्टीने तुम्ही विचार करत आहात तर तो खूप चुकीचा आहे. ती खोली जरी अडगळीच असली तरी जास्त अडगळ जास्त कालावधीसाठी तुम्ही ठेवू नका. वेळच्या वेळी तुम्ही ते काढत चला. लाईटवरील बंद पडलेल्या किंवा खराब झालेल्या वस्तू तुम्ही जास्त काळ घरामध्ये ठेवला असाल तर तुम्हाला राहू दोष लागू शकतो. तुमचा शनी खराब होऊ शकतो. त्यामुळे इलेक्ट्रिकलच्या ज्या वस्तू असतात ज्या खराब झालेले आहेत किंवा ज्या चालू सुद्धा होणार नाही, रिपेअर सुद्धा होणार नाही, अशा वस्तू अजिबात ठेवू नका. शनिदेव जे आहेत त्यांना न्यायाचे देवता मानले जाते. किंवा आपल्याला उद्योग व्यवसायामध्ये यश मिळत नसेल तर त्यावरही शनीची वक्रदृष्टी असू शकते. त्यामुळे शनिदेवांना प्रसन्न ठेवायचे असेल, राहू दोषापासून आपल्याला मुक्ती मिळवायचे असेल तर घरामध्ये असे भंगार किंवा अडगळीचे सामान अजिबात ठेवू नका. तुटलेल्या फ्रेम असतात, घड्याळे असतात तर ती सुद्धा जास्त काळासाठी ठेवू नका. जर तुम्हाला लाईटवरची म्हणजेच इलेक्ट्रिकलची एखादी वस्तू घ्यायचे असेल तर ती तुम्ही रात्रीच्या वेळेला घ्या, कारण या लाईटवर चाललेल्या वस्तूंचा स्वामी देखील शनी आहे. देवी लक्ष्मीला प्रकाश किती आवडतो हे तुम्हाला माहीतच आहे आणि इलेक्ट्रिक म्हणजे लाईटचा समाधान येणार आहे. त्यामुळे तुम्ही या वस्तू नेहमी रात्रीच्या वेळेला आणि त्यातल्या त्यात कोणत्याही महिन्याच्या कृष्ण पक्षात जर तुम्ही घेतल्या तर कोणताही कामात यश मिळेल. तुमचा व्यवसाय असेल तर तो सुद्धा अगदी व्यवस्थितपणे चालेल. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महत्त्वाची माहिती दिली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि असेच छान छान माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच ओन्ली मराठी टिप्सला सबस्क्राईब करा. धन्यवाद.